कांदा भाजायचा, लाल करायचा, कांदा काढून घ्यायचा, मग खोबरं, धनिया अख्खा धनिया, लवंग, दालचिनी काय असतं ते अख्खा मसाला त्याला. आता मी खोबरं घेतलं, सुकं घ्या नाही तर वल्ल घ्या. खोबरं घेतलं, खोबऱ्याला भाजलं, थोडं तेल टाकलं खोबऱ्याला, त्याला पण जरा लाल होऊ द्यायचं खोबऱ्याला. खोबरं, मिरच्या घेतल्या हिरव्या, बरोबर आहे. हिरव्या मिरच्या घेतल्या, या भाजल्या. हिरव्या मसाल्यात करायचं असलं तर हिरव्या मसाल्यात करा, हिरव्या मिरच्या टाकून. बाबा अशा चांगल्या मिरच्या भाजायच्या ह्या मस्त. तिखट किती लागेल तेवढ्या मिरच्या घ्यायच्या. अर्धा किलो मटणाला 10 रुपयाची मिरची टाकायची. कुणाला तिखट लागत पाहिजे, फिकं पाहिजे, कम करायच्या मिरच्या. 50 ग्राम मधून कम करायच्या, बरोबर आहे ना. दालचिनी, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि धन अख्खं ही ह्याच्यात टाकलं. ह्याला पण थोडं तेलात भाजून घ्यायचं. मसाला पण अजून पण कांदा, हिरवी मिरची हे काढा असं. चला सुनबाई, आता मसाला वाटून द्या एवढा. असं बाई हे बघा, मगुलं ठेवलं, मगुलं ठेवून काळ्या तेल टाकलं. ते मसाला बारीक वाटून घेतला, सगळा मसाला. आता तेल गरम होऊ द्या. मसाला टाकला, याला चांगलं केलं. याला शिजू द्या. आता गदगद गदगद जरा उकळी येऊ द्या. हे बघा, कुकर मटण धुतल्याच्या नंतर ठेवलं. आता त्याला काय केलं, नुसतं त्याला आता 2 शिट्टे लावल्या आणि आता ही काढून घ्यायला लागले. हळद मीठ टाकून आणि शिट्ट्या लावल्या. हे बघा मटण. चांगलं लाल होऊ द्यायचा मसाला. थोडं पाणी टाकायचं त्या मसाल्याला शिजायला. मसाला चिकटत नाही खाली. आता ह्याला शिजू द्या चांगला, उकळी येऊ द्या. टमाटे चाकू द्या, टमाटे कापून घ्या. टमाटे कापायचे, बारीक करून त्याच्यामध्ये सोडून द्यायचे मसाल्यात. मसाल्यासंग टमाटे शिजू द्या. हो, पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या. तुम्ही किती पाणी पाहिजे तेवढं, रश्यावाला पाहिजे असलं तर घ्या. तुम्ही किती टाकले मी ते सांग. 1 गिलास पाणी टाकलं.
रश्यावालं बनवलंय तिकड सुक्क बनवायला लागले. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. आता सुक्क करायला टाकला. सुक्क करायला लागले. 1 मिनिट. ही बघा कांदा लाल झाला. त्याच्यामध्ये 2 टमाटे टाकले. कांदा टमाटा 1 केला. टमाटा 1 करायचा असा बारीक. सुक्क मटण करायचं. ही लाल मिरची पावडर. हे 2 चम्मच धनिया पावडर. अर्धा चम्मच हळदी. चवीला ग टेस्टला. हे बघा असं 1 करायचं. बाबल्या ग प्रेम. त्याच्यामध्ये हे सुक्क मटण सोडून द्यायचं. सुक्क करायचं होतं. सगळा मुगाच झाला. आता मसाल्या सगळ्याला शिजू द्यायचं जरा. पूर्णपासून बाबल्या खोबरं टाकलं बघ ना. नाही पूर्ण भाकर. ही चिकन सुक्क. हे सुक्क चिकन अशा प्रकाराने झालं. हे चिकन रश्यावालं अशा प्रकाराने झालं. घ्या ताट, घ्या भाकरी चुरा आणि खावा. बाय बाय.